राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण आज जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह 29 महानगरपालिकेमध्ये नेमका कोण महापौर होणार याविषयी माहिती देण्यासाठी माझा मित्र युवराज माझ्यासोबत आहे. युवराज, सर्वप्रथम आज आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. कुठे, कोणत्या राज्यामध्ये कोण नेमका महापौर होणार, काय सांगशील? तर महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या सोडत पार पडले. मुंबईचा महापौर कोण होणार, कुठल्या प्रवर्गाला जाणार याविषयी सर्वांची उत्सुकता ताणलेली होती. गेले काही दिवस मुंबईत अनुसूचित जमाती प्रवर्गाचा म्हणजे एस टी प्रवर्गाचा महापौर पदाचं आरक्षण पडलं तर ते उद्धव ठाकरेंकडे ते 2 नगरसेवक आहेत, त्यामुळे ते त्यांच्याकडे जाईल अशी चर्चा होती. मात्र 3पेक्षा कमी नगरसेवकांची संख्या असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या ती चिठ्ठीच टाकण्यात आली नाही, त्यामुळे तो प्रश्न निघाला. सर्वप्रथम अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण काढण्यात आलं. त्या अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण आहे ते कल्याण डोंबिवली महापालिकेत पडलेलं आहे. तिथं कल्याण डोंबिवली महापालिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे जाणार, तिथनं उद्धव ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल होते. ही चर्चा घडत असतानाच तिथं आता कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदाचं आरक्षण आहे ते अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पडलेलं आहे. पुढचा प्रवर्ग आहे अनुसूचित जाती, यासाठी 3 महापालिका आहेत जिथं हे आरक्षण पडलेलं आहे. याच्यामध्ये ठाणे, जालना आणि लातूरचा समावेश आहे. यापैकी जालना आणि लातूर हे महिलांसाठी राखीव आहे, तिथं महिलांचा महापौर होतील. आणि ठाण्यामध्ये महापौर आहे तो अनुसूचित जाती प्रवर्गाचा होईल. ओके. आणि इतर ठिकाणची नेमकं काय अपडेट आहे? छत्रपती संभाजीनगर, अकोला इकडे. यानंतर पुढे जाण्यापूर्वी आपण ओबीसी प्रवर्गाला कुठलं आरक्षण पडलंय ते बघूया. कोल्हापूर, पनवेल, उल्हासनगर आणि इचलकरंजी हे जे 4 महापालिका आहेत तिथं ओबीसीचं आरक्षण आहे. आणि इथं पुरुष किंवा महिला ज्या ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक आहेत त्या महापौर होऊ शकतात. यानंतरच्या पुढच्या ज्या ओबीसी प्रवर्गातील 4 महापालिका आहेत जिथं महापौर होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अहिल्यानगर, अकोला, जळगाव आणि चंद्रपूर या 4 महापालिका आहेत जिथं ओबीसी प्रवर्गातील महिला त्या महापौर होतील. म्हणजे टोटल ओबीसीसाठी 8 महापालिका राखीव आहेत, त्यापैकी 4 महिलांसाठी आणि 4 पुरुषांना आहेत. यानंतरचा पुढचा प्रवर्ग आहे सर्वसाधारण, त्याच्यामध्ये 17 महापालिका आहेत त्या सर्वसाधारणसाठी आहेत. त्यातल्या 8 महापालिकांमध्ये सर्वसाधारण पुरुष किंवा महिला तिथं महापौर होतील. आणि उरलेल्या ज्या 9 महापालिका आहेत तिथं महिला महापौर होणार आहेत. त्याच्यामध्ये मुंबई, नागपूर, त्याशिवाय पुणे आहे, मालेगाव, मीरा भाईंदर, धुळे, नांदेड, नवी मुंबई आणि नाशिकचा समावेश आहे. इथं महिला सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौर होणार आहेत. यानंतर सर्वसाधारण प्रवर्ग जो महिला किंवा पुरुष पण तिथं महापौर होऊ शकतात. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, वसई विरार, सोलापूर, अमरावती, पिंपरी चिंचवड, सांगली, परभणी आणि भिवंडी निजामपूर या महापालिकांचा समावेश आहे. इथं सर्वसाधारण प्रवर्गातील महिला किंवा पुरुष महापौर होऊ शकतात. बरं, ती नेमकं आरक्षणाची सोडत नेमकं जाहीर कशी होती याविषयी काय अधिकची माहिती तुमच्याकडे म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगता येईल? आरक्षण महापालिकांचं जे आरक्षण सोडत आहे ती नगरविकास विभागाच्या आपल्या महिला राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. आणि ती महापालिकांची जी सोडत आहे ती चक्राकार पद्धतीनं काढली जाते महापौर पदाची. त्याच्यामध्ये मागील महापालिकांमध्ये कुठलं आरक्षण पडलेलं आणि त्या महापालिकांची लोकसंख्या ह्या सगळ्याचा विचार करून चिठ्ठ्या काढल्या जातात. त्यानुसार आजचं आरक्षण निघालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मुंबई आणि परभणी ह्या 2 महापालिका आहेत त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आले होते. याशिवाय जे चंद्रपूरचे काँग्रेसचे नेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या महापौर पदाच्या आरक्षणावरून काही आक्षेप नोंदवलेत. आणि त्यांनी जे मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे जे आक्षेप घेतलेत की मुंबईचं महापालिकेचं महापौरपद ओबीसीला आरक्षण पडायला पाहिजे होतं किंवा ओबीसीची चिठ्ठीमध्ये तिथं मुंबईचं नाव टाकायला पाहिजे होतं, त्याच्याच विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केलं. याशिवाय परभणीमध्ये पण थोडा आक्षेप घेण्यात आला होता, मात्र तो आक्षेप काही फेटाळण्यात आलेला आहे. तर एकंदरीत आता मुंबईमध्ये ओपन वर्गासाठी महापौर होणार आहे. तर नेमकं मुंबईमध्ये शिंदे सेनेकडून किंवा भाजपकडून कोण महापौर होऊ शकतो? तर महायुतीचं तर आपण बघितलं तर महायुतीमध्ये भाजपला 89 जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळालेल्या आहेत. महापालिका निवडणुकीचा निकाल लागत असतानाच विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असे संकेत दिले होते. तर भाजपकडं मोठ्या प्रमाणामध्ये महिला निवडून आलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये महापौरपद साहजिकच भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं तर म्हणाल तर एकनाथ शिंदेंनी
काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल आणि बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळं शिवसेनेचा महापौर व्हावा अशी शिवसैनिकांची इच्छा असू शकते, पण ती पक्षाची भूमिका नाही आहे असं थोडक्यात त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळं मुंबईतल्या संख्याबळाचा विचार केला आणि भाजपची जर स्ट्रॅटजी बघितली तर मुंबईत भाजपचा महापौर होऊ शकतो महिला. अच्छा. तर युवराज जाधव यांनी आपल्याला मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकेमध्ये नेमकं कोण महापौर होणार आणि इतरही अतिशय सविस्तरपणे विश्लेषण करून दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला जर महापौर पदाच्या काही बातम्या वाचायच्या असतील तर तुम्ही marathi.abp live ही आमची वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही या सर्व बातम्या सविस्तरपणे वाचू शकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.